शौनकजी, मुख्यतः घरामध्ये जागतिक दर्जाचं असं कोणीतरी संगीत क्षेत्रातलं असावं, त्याचं गुरु पण आपल्याला मिळावं, त्याचं शिष्य होता यावं आणि त्यातून आपली संगीत प्रवास जो आहे तो पुढे जावा. यात कधी असा दबाव जाणवला का, की घरात खूप मोठी व्यक्ती असणं याचा कधी दडपण आलं का? तसं नाही दडपण आलं, कारण मला चॅलेंजेस घ्यायची सवय आणि जर बाबांचा मुलगा असून मी जर मला स्वतःला प्रूव्ह करू शकलो नाही तर काय माझ्यात दम आहे, असा माझा विचार आहे. पण एक आहे, मला भान आहे, कारण का ही फक्त 2 पिढीची कला नाही आहे आमच्या घरात. माझे आजोबा हे गोमांतकातले गोव्यातले मोठे कीर्तनकार होते. त्यानंतर माझे वडील, माझे चुलत आजोबा हे मास्टर दीनानाथ मंगेशकर, त्यानंतर दीदी, आशा, त्या सगळाच तो परिवार. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला देवाने सुबुद्धी दिली की गाणं कर. कारण गाणाऱ्याचा किंवा कलाकाराचा मुलगा कलाकार होऊच शकतो असं नाही आहे. खूप गोष्टीचा मेळ असावा लागतो. त्याला एक तर आवाजाची देण पाहिजे, रियाज करण्याची बुद्धी पाहिजे, गुरुला शरणागत घेतली पाहिजे त्यांनी. आणि मला घरात गुरु मिळाला तरी ती भावना माझ्यात निर्माण झाली शरणागतीची ही. आणि मी कमलताई तांबेंकडे आधी शिकलो. त्याचबरोबर बाबांचे इतर शिष्य आहेत, राजाभाऊ काळे, सुधाकर देवळे यांच्याकडे शिकलो. घरी खूप दिग्गज गायक यायचे, बबनराव हळदणकर किंवा रामाश्रय झा, त्यांच्याकडे शिकलो. मी ताल अंग थोडंफार पंडित सुरेश सरवळकरांकडे शिकलो, त्यांच्यावर काही कार्यक्रम करून. तर असं विविध लोकांकडे शिकलो आहे. पण मला त्यामुळे दडपण कधी इतकं जाणवलं नाही. आणि जर जाणवलं तर मी त्याच्या विरुद्ध जायची तयारी ठेवली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.